नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तयारी स्पर्धा परीक्षेची या उपक्रमांतर्गत बुद्धिमत्ता विषयातील हस्तांदोलने व सामने यांची संख्या शोधणार आहोत। सर्वात प्रथम या घटकाची आपण ओळख करून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, कूट प्रश्न म्हणजे प्रश्नातील रहस्य ओळखणे। कूट म्हणजे कोडे। हे कोडे सोडवण्यासाठी कोड्यांची भाषा समजली पाहिजे, त्यातील मूलभूत गोष्टी समजल्या पाहिजेत। असे प्रश्न सरावाने सोडवता येतात। कूट प्रश्नांमध्ये प्राणी, त्यांची डोके, त्यांची पायांची संख्या, नाणी, नाण्यांची संख्या, हस्तांदोलन व सामने यांची संख्या असे विविध उदाहरणे या ठिकाणी असतात। आज आपण कूट प्रश्नातील हस्तांदोलन व सामन्यांची संख्या या घटकावरील उदाहरणं व ते कमीत कमी वेळेत कसे सोडवायचे याची माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या उपघटकावरील उदाहरणे सोडवण्यासाठी आपल्याला त्रिकोणी संख्या माहिती असणे आवश्यक आहे। त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि त्या कशा शोधायच्या हे आज आपण बघणार आहोत। त्रिकोणी संख्या पुढील सूत्राने काढता येतात। सूत्र आहे त्रिकोणी संख्या बरोबर n गुणिले कंसात n अधिक 1 भागिले 2। अर्थात या ठिकाणी n ची किंमत आहे 1, 2, 3, 4, 5 याप्रमाणे पुढे। सूत्रामध्ये n ची किंमत टाकल्यानंतर आपल्या त्रिकोणी संख्या मिळते। उदाहरणार्थ n ची किंमत जर आपण 1 घेतली तर 1 गुणिले 2 भागिले 2 बरोबर 1। त्याचप्रमाणे n ची किंमत 2 घेतली तर 2 गुणिले 3 भागिले 2 बरोबर 3। याप्रमाणे आपण सोडवत गेल्यास आपणास 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91, 105, 120 याप्रमाणे त्रिकोणी संख्या मिळत जातात। विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपल्या किमान 1 ते 21 पर्यंत असणाऱ्या ज्यात काही त्रिकोणी संख्या आहे त्या लक्षात असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर ते ह्याप्रमाणे देखील लक्षात ठेवायचे आहेत। पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे, दुसरी त्रिकोणी संख्या 3 आहे, तिसरी त्रिकोणी संख्या 6 आहे, चौथी त्रिकोणी संख्या 10 आहे, पाचवी त्रिकोणी संख्या 15, सहावी त्रिकोणी संख्या 21 याप्रमाणे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे। तर त्रिकोणी संख्या आपल्या लक्षात असतील तर अतिशय कमीत कमी वेळेमध्ये या प्रकारची उदाहरणं सोडवू शकतो। हस्तांदोलन व सामन्यांची संख्या कशी काढायची हे आपण उदाहरणाद्वारे बघणार आहोत। पहिलं उदाहरण या ठिकाणी आहे। एका स्पर्धेची चर्चा करण्यासाठी 4 मित्र जमले होते। त्यांनी परस्परांशी एकदाच हस्तांदोलन केले तर हस्तांदोलनांची संख्या किती असेल? पर्याय आहेत 1 4, 2 7, 3 5 आणि 4 6। या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6। आता हे गणित सोडवण्यासाठी आपण 2 पद्धत बघणार आहोत। त्यातली पहिली पद्धत, या ठिकाणी मित्रांची संख्या आहे 4। मग पहिला मित्र इतर 3 मित्रांशी हस्तांदोलन करतो आहे, त्यामुळं तिथे आहे हस्तांदोलनाची संख्या 3 आहे। दुसरा मित्र हा इतरांशी म्हणजे पहिला सोडून, कारण पहिल्या बरोबर त्याचं हस्तांदोलन झालेलं आहे, इतर मित्रांशी ज्यावेळेस तो हस्तांदोलन करतो त्यावेळेस हस्तांदोलनांची संख्या आहे 2। आणि तिसरा मित्र चौथ्या मित्राशी म्हणजे उरलेल्या दोघांशी सोडून जेव्हा हस्तांदोलन करतो त्यावेळेस हस्तांदोलनांची संख्या आहे 1। आणि मग या सर्वांची आपण बेरीज केली
तर आपल्याला आपल्या एकूण हस्तांतरणाची संख्या मिळते 3 + 2 + 1 बरोबर 6. परंतु या ठिकाणी या उदाहरणामध्ये मित्रांची किंवा व्यक्तीची संख्या ही कमी आहे. ज्यावेळेस व्यक्तींची संख्या, मित्रांची संख्या ही मोठी असते, म्हणजे 15, 16, 18, 20, 25, तर त्यावेळेस ही पद्धत वापरून जमणार नाही. कारण स्पर्धा परीक्षेत कमी वेळ असतो आणि कमीत कमी वेळेमध्ये आपला अचूक उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं. याप्रमाणे आपण जर सोडवत गेलात तर खूप वेळ लागण्याची शक्यता आहे. यासाठी आपण बघूया आपली दुसरी पद्धत आहे. या ठिकाणी एकूण मित्रांची संख्या किंवा व्यक्तींची संख्या आहे 4, त्यातून 1 वजा करूया, बरोबर आले 3. आणि मग तिसरी त्रिकोणी संख्या शोधायची आहे. तिसरी त्रिकोणी संख्या आहे n × n + 1 / 2 हे सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये आपण किंमत टाकली. 3 × 4 / 2 बरोबर 6. आणि म्हणून या ठिकाणी हस्तांतरणांची एकूण संख्या असेल 6. म्हणजे या ठिकाणी दुसरी पद्धत आहे की दिलेल्या व्यक्तींच्या संख्येतून 1 वजा करून ती त्रिकोणी संख्या जर आपण शोधली तरी देखील आपलं उत्तर मिळणार आहे. आणि ज्यावेळेस 4 मित्र एकत्र येतात त्यावेळेस हस्तांतरणाची संख्या असते पर्याय क्रमांक 4, 6. बघूया एका कार्यक्रमात 12 लोक एकत्र आले व प्रत्येकाने इतरांशी हस्तांदोलन केले. कोणत्याही 2 व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनांची संख्या किती होईल? पर्याय आहेत 1 134, 2 120, 3 55 आणि 4 66. आता या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या लोकांची संख्या आहे 12, म्हणजे मोठी संख्या आहे. त्यामुळे मागच्या गणितातील पहिली पद्धत या ठिकाणी वापरून आपल्याला जमणार नाही. दुसरी पद्धत आहे की 12 - 1 बरोबर 11 आणि मग 11वी त्रिकोणी संख्या आपण जर शोधली तर त्या ठिकाणी आपल्याला आपलं उत्तर मिळणार आहे. आता आपण या ठिकाणी तिसरी पद्धत बघणार आहोत. n बरोबर एकूण लोकांची संख्या 12, एकूण हस्तांदोलनांची संख्या बरोबर n × n-1 / 2 हे सूत्र आपण वापरू शकतात. आणि मग ह्या सूत्रामध्ये किंमत टाकल्यानंतर 12 × 11 / 2 बरोबर 66. म्हणजे ज्या वेळेस 12 लोक एकत्र येतात आणि ते एकमेकांशी हस्तांदोलन करतात त्यावेळेस हस्तांदोलनांची संख्या असते पर्याय क्रमांक 4, 66. या 3 पद्धतींपैकी दुसरी आणि तिसरी पद्धत यापैकी कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकतात आणि कमीत कमी वेळेमध्ये या ठिकाणी अशा प्रकारची उदाहरणं आपण सोडू. पुढचा प्रश्न, काही व्यक्तींनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तेव्हा हस्तांदोलनांची संख्या 28 झाली तर व्यक्तींची एकूण संख्या किती? पर्याय आहेत 1 7, 2 9, 3 8 आणि 4 10. आतापर्यंत आपण बघितलं की व्यक्तींच्या संख्येवरनं हस्तांदोलनांची संख्या आपण शोधत होतो. यावेळेस मात्र आपल्याला हस्तांदोलनांची संख्या दिलेली आहे आणि त्यावरनं व्यक्तींची संख्या शोधायची आहे. एक सोपी युक्ती किंवा ट्रिक या ठिकाणी आपणास मी सांगतो. हस्तांदोलनाची संख्या आहे 28. त्या संख्येची आपण दुप्पट करायची. 28 ची दुप्पट आहे 56. आता 56च्या पुढची आणि सर्वात जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 64 शोधायची आपण. आणि 64 या संख्येचं वर्गमूळ आहे 8. आणि म्हणून ज्यावेळेस 28 हस्तांदोलन होतात त्यावेळेस व्यक्तींची संख्या असते पर्याय क्रमांक 3, 8. पुढचा प्रश्न, एका व्यासपीठावर सर्व पाहुणे आल्यानंतर सर्वांनी एकमेकांना परिचय करून हस्तांदोलन केले तेव्हा हस्तांदोलनांची संख्या 120 झाली तर व्यासपीठावर एकूण किती पाहुणे येतील? पर्याय आहेत 1 16, 2 19, 3 12
आणि 4 10. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हस्तांदोलन संख्या मोठी जरी असली तरी आपण मागील उदाहरणातील ट्रिक प्रमाणे जर सोडवलं तर अतिशय कमी वेळेमध्ये आपण हे उत्तर काढू शकतो. या ठिकाणी बघूया, हस्तांदोलनांची संख्या आहे 120. 120 ची दुप्पट 240, 12 दूनी 24 आणि तो 0 म्हणजे 240. 240च्या पुढची वर्ग संख्या आहे 256 आणि 256 या संख्येचं वर्गमूळ आहे 16 आणि म्हणून आपलं उत्तर आहे क्रमांक 1 16. पुढचा प्रश्न. आता आपण सामन्यांची संख्या बघणार आहोत. एका स्पर्धेत 8 कबड्डीचे संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर एक सामना खेळतो, तर एकूण किती सामने होतील? पर्याय आहेत: 1 22, 2 28, 3 56 आणि 4 72. हस्तांदोलनाच्या संख्येप्रमाणेच या ठिकाणी सामन्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. तेच सूत्र आहे. या ठिकाणी n बरोबर एकूण सहभागी संघांची संख्या आहे 8. मग एकूण सामन्यांची संख्या बरोबर n गुणिले n-1 भागिले 2 बरोबर 8 गुणिले 7 भागिले 2 बरोबर 28 आणि म्हणून एकूण सामन्यांची संख्या आहे 28 आणि आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 28. पुढचा प्रश्न आपण बघणार. एका कुस्त्यांच्या फडात प्रत्येक पैलवान दुसऱ्या पैलवानाबरोबर एक कुस्ती खेळतो. जर त्या फडात 21 कुस्त्या झाल्या तर तेथे एकूण किती पैलवान सहभागी झाले होते? पर्याय आहेत: 1 6, 2 9, 3 7 आणि 4 9. या ठिकाणी एकूण कुस्त्यांची संख्या दिलेली आहे, त्यावरून आपल्याला सहभागी व्यक्ती म्हणजे पैलवानांची संख्या शोधायची आहे. या ठिकाणी एकूण कुस्त्या आहेत 21, त्याची आपण दुप्पट करणार आहोत 42. 42च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या आहे 49 आणि 49चं वर्गमूळ आहे 7. ज्यावेळेस 21 कुस्त्या झाल्या त्यावेळेस सहभागी झालेले पैलवान होते 7 आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7. प्रश्न. एका स्पर्धेत 12 संघ सहभागी झाले. प्रत्येक संघ साखळी फेरीत इतरांशी एक एक सामना खेळला, तर उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम सामने मिळून स्पर्धेत किती सामने झाले? पर्याय आहेत: 1 66, 2 132, 3 73 आणि 4 20. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये प्रश्न काळजीपूर्वक वाचणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला 12 संख्या दिसल्यानंतर 12 गुणिले 11 भागिले 2 बरोबर 66. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपल्याला दिसतो 66. आपण तो पर्याय क्रमांक रंगवतो आणि नंतर कळेल असतं अरे आपलं उत्तर चुकलेलं आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला साखळी सामन्यांची संख्या काढायची नाही, तर एकूण सामन्यांची संख्या काढायची आहे. उपांत्यपूर्व म्हणजे काय? क्वार्टर फायनल. उपांत्य म्हणजे काय? सेमी फायनल. आणि अंतिम म्हणजे फायनल. आपल्या सर्वांना माहिती आहे की अंतिम सामना हा 1 असतो, उपांत्य म्हणजे सेमी फायनल 2 असतात आणि उपांत्यपूर्व म्हणजे क्वार्टर फायनल हे 4 असतात. म्हणजे या ठिकाणी जे उत्तर येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला 7 सामने वाढवायचे आहेत, त्याच वेळेस आपलं उत्तर बरोबर येणार आहे. चला तर बघूया स्पष्टीकरण. n म्हणजे एकूण संघांची संख्या ती 12 दिलेली आहे. मग एकूण साखळी सामन्यांची संख्या सूत्रामध्ये किंमत टाकली आपण, त्यावेळेस उत्तर येतं 66. आता एकूण सामन्यांची संख्या बरोबर साखळी सामने अधिक उपांत्यपूर्व सामने अधिक उपांत्य सामने अधिक अंतिम सामना आणि या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 73 आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 73. पुढचा प्रश्न. एका क्रिकेटच्या स्पर्धेत उपांत्य व अंतिम सामन्यांसह एकूण 24 सामने झाले.
सहभागी संघांनी साखळी फेरीत इतर प्रत्येक संघाशी एक एक सामना खेळला तर एकूण किती संघांनी सहभाग घेतला? पर्याय आहेत 1-6, 2-8, 3-7 आणि 4-10. या ठिकाणी सामन्यांच्या संख्येवरनं संघांची संख्या काढायची आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला उपांत्य आणि अंतिम सामन्यासह 24 सामने दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला पहिले साखळी फेरीतील सामने काढण्यासाठी अंतिम आणि उपांत्य सामने या एकूण सामन्यांमधून वजा करावे लागणार आहेत. एकूण साखळी सामने बरोबर एकूण सामने वजा उपांत्य सामने वजा अंतिम सामना बरोबर 24 वजा 2 वजा 1 बरोबर 21. आता या ठिकाणी साखळी सामन्यांची संख्या आहे 21 आणि त्यावरनं संघांची संख्या काढताना 21 ची आपण काय करणार आहोत? दुप्पट करणार आहोत. 42च्या पुढची वर्ग संख्या आहे 49 आणि 49 या संख्येचं वर्गमूळ आहे 7 आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7. विद्यार्थी मित्रांनो, आपणास त्रिकोणी संख्या, वर्ग संख्या, त्यांचं वर्गमूळ यांचा जर आपण सराव केला तर अतिशय कमी वेळेमध्ये भरघोस गुण मिळवून देणारा हा घटक आहे. अधिक सराव करा आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवा. धन्यवाद.